रोहिदास कोहली, जनार्दन कोहली, रोहिदास कोहली आणि जगदीश कोहली. आपल्याला विनंती असेल आपण प्लीज सन्माननीय अतिथी कक्षाकडे या. तुमची जागा मैदानाच्या बाहेर नाही, आमच्या हृदयात आहे आणि आयोजकांनी तुमच्यासाठी खास आसनं रिझर्व ठेवलेली आहेत. अश्विनजी यांची उपस्थिती आहे. खरं तर अतिथी कक्षात आपण पाहू शकाल स्क्रीनवरती आहेत. गतवर्षी आयोजकांमधून प्रचंड धावपळ ज्यांची होती ते अश्विनबाई या ठिकाणी ऑन स्क्रीनवरती दिसत आहेत. त्यांच्या समवेत आमचे मयूर माली आणि कांचन घरत खरं तर कॅमेऱ्याच्या फेसला आहेत. त्याचबरोबर जयदासजी, रोहिदासजी कोहली, जगदीश कोहली, जनार्दन कोहली अशा सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. मी प्रथमतः त्यांचं शब्द सुमनानं स्वागत करतोय. आशिष पाटील व निलेश पाटील यांना विनंती करेन की त्या मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान आपण मंचावरती करायचा आहे. आशिष पाटील, त्याचबरोबर हरजीवन ठाकूर यांना विनंती असेल एक मुख्य आयोजक म्हणून. जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी रंगला जातोय जो सामना. आजच्या रजनीतीला चौथा सामना आहे, साखळी चौथा सामना आहे. अजूनपर्यंत धुतुम संघाचा टॉप स्कोर असणार आहे 52. 52च्या पुढे एखादा संघ गेला की त्याला पुढची वाटचाल दिली जाईल, अर्थात बाय दिली जाईल. डिसेंबरमध्ये शाळेचे स्पोर्ट्स व्हायचे तेव्हा पुढची वाटचाल खरं तर आपल्याला ऐकायला मिळायचं आणि अशा वेळेस आपण पाहू शकाल. जाऊया, आवाजात असेल बदल. संयम घरत, चला मॅचला स्टार्ट. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती दमदार सुरुवात. षटकार चला आजच्या रात्रीतील चौथी मॅच. एकीकडे खोपटे संघ आणि त्यांच्या विरोधात मूर 11 गोवटणे या दोन टीम मध्ये हा सामना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती षटकार, वेगवान बॉल, तेज तर्रार निशांत वर्तकला आपण पाहताय. रफ्तार के सौदागर, प्रचंड वेगवान हा गोलंदाज. नेहमी त्याची ओळख राहिली तू म्हणजे वेग. आणि समोर बॅट्समन पाहताय चेतन पाटील आणि क्षितिज म्हात्रे. पहिला बॉल खेळत असताना षटकार आला, त्याच्यानंतर चांगली वापसी. दुसरा बॉल आलाय डॉट. 4 ओव्हरची मॅच. ओव्हर द विकेट्स ना निशांत पुन्हा एकदा तयार. टॅप केला बॉलला, ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन द फिल्डर उभा आहे, वेगाने पोहोचलाय बॉल पर्यंत. एक सिंगल, थोडासा मिसफिल्ड, फ्लंबल झाले, परंतु ऐन मोक्याच्या क्षणाला डायरेक्टली थ्रो केलाय आणि इथून एक धाव. थर्ड अंपास. चला इथून रनआउटचे विकेट्स येईल की बॅट्समन पोहोचलेत हे पाहूया. तिसरे पंच. चला स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत. हा डिसिजन, योग्य तो निर्णय हा तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. चला आपण पाहूया स्क्रीनवरती हा डिसिजन. बॅट्समन नॉट आउट. प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितपणे वेलेवरती आला आणि इथून एकच धाव या बॉलवरती मिळाली जाईल. संघाची धाव संख्या झाली 7 धावा. 3 बॉलचा खेळ संपला. वैभव घरत धाकटेजी यांच्याकडून गोवटणे टीमला शुभेच्छा. मॅच सुरू आहे. एकीकडे गोवटणे आणि खोपटे या दोन ताकदवार संघांमध्ये. क्षितिज म्हात्रे हा खेळाडू तुम्ही स्ट्राईक वरती पाहताय. लोअर फुल टॉस बॉल. मागील 3 बॉल मध्ये गती पाहायला मिळाली, परंतु या बॉल मधील जी गती होती ना ती काढून घेतली. डॉट बॉलचा इशारा. व्हेरिएशन असायला हवं. तुम्ही किती वेगानं गोलंदाजी करताय नाही, याहीपेक्षा मी तर म्हणेल तुम्ही नियंत्रित गोलंदाजी करताय की नाही, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत गोलंदाजासाठी. डॉट बॉल. 4 बॉल नंतर संघाची धाव संख्या 7 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु त्याच्यानंतर वापसी केली आहे निशांत वर्तकनं. लॉफ केलाय बॉलला. इनफिल्डला कव्हर करत असताना 2 खेळाडू बॉलच्या मागे धावतायत. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तुम्ही पाहता पाहता 2 धावा देखील वेगाने पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेनं संघाची धाव संख्या बिनबाद 9 रन्स. या खेळपट्टीवरती आतापर्यंत 52 धावा हा सर्वाधिक स्कोर राहिला. त्याच्यानंतर मोठी धावसंख्या बनली नाहीये. या मॅच मध्ये
तिथपर्यंत पोहोचेल का खोपटे संघ? कारण प्रथमतः संघ बॅटिंग करतोय आणि या टीमची बॅटिंग ही ताकद आहे. चांगले चांगले तुम्हाला बॅट्समन खोपटे टीम कडून सातत्याने पाहायला मिळतील. या टीमची एक वेगळी चर्चा आताच्या घडीला उरण तालुक्यामध्ये सुरू आहे. प्रचंड फॉर्म, बॉलला लिव्ह करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि इथून थ्रो जरूर आला, परंतु पंचांचा इशारा येईल, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या एका धावेनं पुढे जात असताना बिनबाद 10 वरती. पुढची मॅच देखील रेडी राहा. टीम टाकीगाव आणि जय माता दी दिगोडे या दोन संघांमध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना राहील. मॅच क्रमांक 5. क्षितिज मात्रे चेंज ऑफ पेस फिरून खेळलाय मागच्या दिशेनं. फाईन लेगला फिल्डर नाहीये, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक. बॉल जाईल दणदण करत फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडं. धावा मिळतील 4. चार धावेनं संघाची धावसंख्या बिनबाद 14. चांगली सुरुवात म्हणूया कुपटी टीम साठी. चला शॉर्ट टीम मीटिंग गोवटणे संघ, कारण जास्त वेळ खर्च करू नका. टाइम अलर्ट आहे. या स्पर्धेचा विचार केला तर आजची दुसरी रात्र, कालची पहिली रात्र अगदी दमदार कामगिरी जासई संघाची राहिली. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ सुपर 4 मध्ये पोहोचला. आज देखील चांगले संघ बी चा लॉट आहे. ए लॉट आपण पाहिला आणि आज देखील चांगले चांगले खेळाडू तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षक घरी जायला तयार नाहीयेत, कारण एवढा वेळ लावलाय या स्पर्धेनं. आणि एक अभिमानाची आणि सन्मानाची उरण तालुक्यातील एक लोकप्रिय स्पर्धा जय माता दी ग्रुप ओम 11 आयोजित मयूरदादा गर त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू, कारण एवढ्या थंडीमध्ये प्रेक्षक ही मॅच पाहतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. लाईव्ह वरती देखील बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये परेश पाटीलला इन्व्हाइट केले. पहिल्या ओव्हरमध्ये 14. 1000हून अधिक प्रेक्षक मॅच लाईव्ह पाहतायत. त्याला घरी बसलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करतो. जॉईंट झालात आपण या स्पर्धेमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. बॉल पडल्यानंतर हलकासा काटा चेंज केला बॉलनं. परेश पाटीलला तुम्ही पाहताय ऍक्शन रिप्ले मध्ये वेगवान उत्तर पडल्यानंतर हलकासा टर्न होत असताना बॉल. ही खासियत आहे परेश पाटीलची. त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे मिश्रण आहे, बॉल टर्न करण्याची ताकद आहे आणि इथून तो बॅट्समनला शांत ठेवत असताना आक्रमण करणं हा पवित्र आता आखावा लागेल खोपटे टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. सरळच्या दिशेने केल्यास ते ड्राईव्ह लॉंग ऑनच्या रिझन मध्ये फिल्डर उभा, थोडीशी गफलत झाली, तू सावध झाले आणि तदनंतर लगेच थ्रो करत असताना संघाची धावसंख्या 15 धावा. असं म्हटलं जातं की आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका, हे सारे जग जिंकायचं, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळच असतं, जिंकल्याशिवाय थांबू नका. दोन्ही टीम्स आज एकच स्वप्न घेऊन उतरलेत की काही झालं तरी आज आम्हाला ही स्पर्धा गाजवायची आहे. यावेळीचा फटका हवेमध्ये खेळला, लॉंग ऑफला फिल्डर उभा, ज्या विकेटची गरज होती क्षितिज मात्रे झालाय झेल बाद. पहिला धक्का टीम खोपटे संघाला. पंधरा या धावसंख्येवरती पहिली विकेट्स. रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय क्षितिजचा फटका, हेलिकॉप्टर लुक देण्याचा हलकासा प्रयत्न, परंतु ताकद कमी पाहायला मिळाली. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर उभा होता, सहजरित्या त्यानं कॅच पकडला आणि पहिली विकेटची पडझड. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राज म्हात्रे मैदानामध्ये जात असताना तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू क्षितिज बाद झाला, त्याचा बंधू मैदानामध्ये आलाय राज. दोन्ही खेळाडूंची नेहमी ओळख राहिली क्रिकेटमध्ये. कोपटे ग्रामीण क्रिकेटचा विचार केला, उरण पूर्व विभागातील हे दोन्ही संघ आहेत, कोपटे संघ आणि दुसरीकडे गोवटणे संघ. गोवटणे संघ म्हटला तर उत्कृष्ट समालोचक सुनीलजी वर्तक, खोपटे संघ म्हटला तर चेतन पाटील असतील, असुराम गरद असतील, विष्णू दादा यांचा संपूर्ण संघ. स्क्रीनवरती तुम्ही मान्यवरांना पाहताय. या स्पर्धेमध्ये मान्यवरांची उपस्थिती आणि सर्वांचं आपण स्वागत करूया. 15 वरती एक खेळाडू बाद झालाय. 9 बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित 1.3 ओव्हर्स मैदानामध्ये आपण पाहिलेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला परेश पाटील थोडीशी घाई करा आणि राज म्हात्रे नवीन खेळाडू वन डाऊनच्या भूमिकेत, तिसऱ्या क्रमांकाचा बॅट्समन. वेगवान बॉल या ओव्हर मध्ये चांगल्याच पद्धतीनं घाम फोडलाय फलंदाजी करणाऱ्या खोपटे टीमला, कारण धावा दिल्या नाहीयेत, फक्त एकच धाव मागील 4 बॉल मध्ये खर्च झाले.
चांगली वापसी. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 14 बनल्या, परंतु त्याच्यानंतर 4 बॉलमध्ये एकच धाव. परेश पाटीलचं कौतुक करूया, वेग त्याच्याकडे आणि वेगानं बांधून ठेवले फलंदाजांना. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये बॉल रोखण्याचे प्रयत्न केले, परंतु एकच धाव ऑन साइड मध्ये फिल्डर पोहोचलाय. आज पूर्व विभागातील काही संघ तुम्ही पाहताय. एकीकडे आज धुतुम संघानं चांगला क्रिकेट खेळला, 52 धावा सर्वाधिक मोठा स्कोर त्या टीमचा राहिला. त्याच्या पाठोपाठ बोरकार टीमनं मॅच जिंकली. तदनंतर विनय 11 मुलेखंड संघ सामना जिंकला आणि ही 34थी मॅच. त्याच्यानंतर घरच्या मैदानामध्ये जय माता दी दिगोडे संघ उतरेल, त्या मॅचकडे सर्वांचं लक्ष राहील. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल देखील डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. प्रेक्षकांना विनंती आहे, ज्यांनी शेकोटी पेटवली ना बाउंड्रीच्या मागे, ती शेकोटी विझवा. प्रेक्षकांना विनंती केली जाते, आयोजकांकडून सूचना आले, शेकोटी आपण विझवायची, अन्यथा प्रेक्षक आमचे आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या झाली 1/16. 8.00च्या सरासरीनं धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता तुम्ही. 16 धावा, 1 खेळाडू बाद आहे. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये आकाश पाटील हा गोलंदाज झालाय. तिसऱ्या षटकामध्ये इथून आक्रमण हे करणं फार गरजेचं आहे, कारण प्रणय सर असं म्हटलं जातं की आता धावा आल्या नाहीयेत तर दुसऱ्या सत्रामध्ये दबाव येईल. आता मैदानामध्ये कोपटे टीमला हेच करायचं, सांगावं लागेल. तुफानाला पेळून बसलोय आम्ही, वाऱ्याची भीती आता मला वाटत नाही, कारण धावांची गरज आहे कोपटे टीमला. कोपटे टीम जे काही करायचं असतं ना ते स्वतःच्या हिमतीवर करा, कारण गमतीवर दुनिया देखील टाळ्या वाजवत्या. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, हिम्मत हे मर्दा तो मदत हे खुदा. तुमच्या मनामध्ये जिद्द, परिश्रम, कष्ट असायला हवेत. हिमतीनं आता पुढे जायचं, आता रडायचं नाही तर लढायचं. 12 बॉल शिल्लक आहेत. लॉफ केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आलाय वेगानं. एकच धाव, सिंगल सिंगल. वारंवार एक धाव संख्येकडे लक्ष केंद्रित करत असताना कोपटे टीमचे खेळाडू. संघाची धावसंख्या 1/17. प्रोजेक्टेड स्कोर धावसंख्येच्या खाली आलाय. जर अशा रीतीने तुम्ही गेलात तर 31च बनतील. 7.85चा रन रेट आहे. जास्तीत जास्त धावा हव्यात. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. हा फटका देखील फसलाय. बॉल आलाय आतमध्ये. लॉंग ऑफला फिल्डर उभा आहे. टिपला जाईल, बॅट्समन बाद. चला मंडप डेकोरेटर्स, आपण कुठे असाल तर लगेच मंचावरती या. मंडप डेकोरेटर्स भाऊ शिंदे, तुमची संपूर्ण माणसं इथे डेकोरेशन मंचावरती पाठवा. चांगली स्पर्धा. 4 चमचमत्या भव्य दिव्य ट्रॉफी आहेत. अगदी पहिल्या क्रमांकाची ही भव्य दिव्य ट्रॉफी तुम्ही पाहताय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये तुम्ही ट्रॉफ्या पाहताय. अगदी दमदार ट्रॉफ्या. 4 चमचमत्या भव्य दिव्य ट्रॉफ्या. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डरसाठी तुम्हाला सायकल आणि सर्वाधिक मोठं पारितोषिक. स्क्रीनवरती तुम्ही हिरोची चमचमती बाईक पाहताय. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, सर्वाधिक मोठं पारितोषिक. हिरोची चमकणारी ही बाईक तुम्ही पाहू शकताय. योगदान आहे संपूर्ण जय माता दी ग्रुप ओम 11 स्पर्धेमध्ये. तुम्ही मयूरदादांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा एन्जॉय करता. आज दुसरी रात्र. पहिल्या दिवशी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. दुसऱ्या रात्रीमध्ये देखील प्रेक्षक यायला विसरले नाहीयेत. उरण तालुक्याच्या अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा. प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये ही स्पर्धा पोहोचले आणि या स्पर्धेचे आमचे सर्व लाडके आयोजक या स्पर्धेमध्ये उत्तम योगदान देत असताना. चला मॅचकडे आता कॉन्सन्ट्रेशन करूया. 2.2 ओव्हरचा खेळ झालाय. 17 बनल्यात. आकाश पाटील बॉलला लिव्ह केलाय. सोडून देण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. लाईन पाहत असताना पंच, इट्स अ वाईट बॉल. अगदी बाहेर गोलंदाजी करतायत गोलंदाज. मागील बॉलवरती विकेट आले. समोर नवीन खेळाडू आहे. आता दबाव वाढवण्याची संधी तुमच्याकडे आहे. मंथन म्हात्रे नवीन खेळाडू. तो आता इथून मिळालेल्या संधीचा फायदा उचलतील का मंथन देखील. 4थ्या क्रमांकावरती खेळाडू उतरलाय मंथन. त्याच्या सोबतीला राज आहे. आकाश पाटील नेक्स्ट बॉल. फुल टॉस सरळ खेळलाय गोलंदाजाच्या दिशेनं. हा फटका बॅट्समन कुठेही खेळू शकले असते. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, कुठेही खेळण्याची संधी होती, परंतु सरळ खेळले गोलंदाजाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर, दबाव, धावसंख्या बनत नाहीयेत. गोलंदाजांची दादागिरी, गोलंदाजांची हुकूमत, दहशत मैदानाच्या आतमध्ये.
आणखीन एक वेगवान बॉल. लाईन पुन्हा एकदा बिघडली. पंच वळतात. वाईट बॉलचा इशारा. आणखीन एक एक्स्ट्रा रन. एक धाव वाढवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. वाईट बॉल. मैदानामध्ये धाव संख्येची गरज आहे. खोपटे टीमचे समर्थक देखील हीच अपेक्षा करत असतील. आता उरलेत काही बॉल, त्यामध्ये 2-3 षटकार आल्या. 45-50 बनल्या तर मजा येईल मॅच मध्ये. असं म्हटलं जातं की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात तुम्ही नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो तुमची वेळ मात्र नक्की बदलते. वेळेला बदलवायचं असेल तर आता फलंदाजांना मोठे फटके मारायचे आहेत. चर्चा करत असताना दोन्ही खेळाडू पंचांपर्यंत, परंतु पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. राजमंथन. चला लगेच आपण खेळपट्टीवरती जाऊया, कारण ऑफिशियल अंपायर्स आहेत या स्पर्धेमध्ये. 3 नामांकित अंपायर्स हेमंत कोळी सर माहुल, निशांत म्हात्रे सर करावे, निलेश म्हात्रे सर करावे. अगदी मुंबई विभागातील हे पंच तुम्हाला पाहायला मिळतात. उरण तालुक्यातील दिगोडे गावामध्ये आलोय आणि ही स्पर्धा त्यांच्या पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. हा बॉल देखील सोडलाय. वारंवार एक्स्ट्रा बॉल. 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 वाईट बॉल फेकलेत. हे षटक थोडंसं लांब लचक होत असताना मोठे फटके आले नाहीयेत, परंतु एक्स्ट्रा रन देत आहेत आकाश पाटील. 3 बॉलमध्ये त्यांना बॉलिंग केले, एकच धाव, परंतु वाईटच्या 3 देखील आल्यात. म्हणजे आतापर्यंत 3 बॉलमध्ये आकाश पाटीलनं 4 खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 20 धावा. 2 खेळाडू बाद आहेत. 3 बॉलचा उर्वरित खेळ. याच्यानंतर आणखीन एक षटक. 4 ओव्हरची मॅच. गोलंदाज आकाश पाटील. फुल टॉस आहे. सरळ खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये एका टप्प्यानं कनेक्ट करतील. फिल्डर आहे तैनात. एकच धाव. मोठे फटके आले नाहीयेत आणि तो दबाव कदाचित येणाऱ्या बॉलवरती विकेट्स येईल की काय, कारण आता एकच पवित्र आहे, मारायचं अन्यथा विकेट्स. षटकार येईल किंवा विकेट्स, या चर्चा आता रंगत असताना. राजमध्ये क्षमता आहे. अनेक वेळा राजनं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. लोअर फुल टॉस बॉल. डायरेक्ट थ्रो काम बनेल, परंतु इथून थ्रो करता आला नाहीये स्टंप वरती. एक धाव घेण्याची संधी आणि ती सोडली नाहीये फलंदाजांनी. 1 धाव पूर्ण झाले. एका धावेनं संघाची धावसंख्या ट्रिपल दुरी तुम्ही पाहताय. 22 वरती 2 खेळाडू बाद. काही प्रेक्षक असतात जे मॅच पाहण्यासाठी आलेले असतात, काही असतात अगदी चक्रीवरती. 1 2 3 4 हे नंबर त्यांच्या मनामध्ये, आणि काही प्रेक्षक अगदी मजा मस्ती करत असताना मैदानाच्या बाहेर. क्रिकेटची क्रेज. बॉलला पुन्हा एकदा सोडून दिले. आणखीन एक वाईट बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, वारंवार वाईट गोलंदाजी. इस मैदानाच्या बाहेर हरिओम शोरमा सेंटर देखील आहे. नितेश कोळी यांचा नक्की भेट द्या आपण. गोलंदाज तयार. चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी. थ्रो थोडासा उशिरानं विकेट किपर पर्यंत. कौतुक करूया आकाश पाटीलचा. 4 वाईट बॉल वगळले तर बॉलिंग करत असताना त्यांना मोठे फटके मारू दिले नाहीयेत. व्हेरी गुड बॉलिंग. 3 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अवघ्या 23 धावा. 3 ओव्हरमध्ये 23 रन्स. चला पुढील मॅच टॉस करूया आपण. टाकीगाव टीमचे कॅप्टन आणि जय माता दी दिगोडे. ही मॅच फार महत्वाची आहे. दिगोडे गावातील बरेचसे ग्रामस्थ आज स्पर्धेमध्ये जॉईंट झालेत आणि घरच्या मैदानामध्ये आपल्या मुलांचा खेळ त्यांना पाहण्याची संधी मिळेल. कशा पद्धतीनं सामोरे जातील जय माता दी दिगोडे आणि टाकीगाव टीम, या 2 बलाढ्य संघांमध्ये तुम्हाला ही मॅच पाहायला मिळेल. 3 ओव्हरमध्ये 23 बनले. शेवटचं षटक. लास्ट ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित पाटील हा गोलंदाज. ओव्हर क्रमांक 4 रोहित पाटीलला इन्व्हाइट केलंय. मूर 11 गोवटणे आणि त्यांच्या विरोधात खोपटे. या 2 संघांमध्ये ही मॅच आपण पाहू शकता. धावसंख्या बनल्या नाहीयेत. काल देखील दुंद्रेच्या मैदानामध्ये खोपटे संघानं रजनी क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकली. चांगला परफॉर्मन्स या टीम कडून सुरू आहे. फुल टॉस बॉल. बरेचसे फुल टॉस बॉल मिळाले, त्याच्यावरती मोठे फटके आले नाहीयेत. 1 धाव पूर्ण. थोडीशी मिसफील्ड. फिल्डिंगचा दर्जा हा उंच व्हावा लागेल. गोवटणे टीम, तुम्हाला टीम मध्ये का घेतलं जातं हे दाखवणं तेवढंच गरजेचं असतं. प्राणे सर, काही खेळाडू बॅटिंग चांगली करतात म्हणून त्यांना बॅटिंग दिली जाते, काही खेळाडू बॉलिंग चांगली करतात म्हणून त्यांना बॉलिंग दिली जाते, परंतु काही खेळाडू फिल्डिंगसाठी देखील स्पेशालिस्ट असतात. त्यांच्याकडून अपेक्षा असते की हा खेळाडू फिल्डिंग चांगली करेल म्हणून त्याला आपण टीम मध्ये घेऊया.
फिल्डिंग फार महत्वाची आहे. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचं स्टँडर्ड हे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवावं लागेल. जिथे एक मिळणार होती तिथे 2 धावा कन्वर्ट झाल्या. असं म्हणूया की रात्री धावांची चोरी केली आहे कोपटे टीमच्या खेळाडूंनी. राज मात्रे 5 बॉलमध्ये 5 वरती तो खेळतोय. मंथन 3 बॉल खेळलाय, 1च धाव काढल्या, 25 रन्स. आडव्या बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधू शकले नाहीयेत. गोलंदाजीचा वेग आणि त्या वेगावरती फलंदाज शांत आहेत. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू, प्रेशर, दबाव पूर्णपणे या फलंदाज राज मात्रेवरती. 6 मध्ये 5च धावा काढल्यात, म्हणजे 1 षटक वैयक्तिक राज मात्रे खेळलाय. धावा झाल्या नाहीयेत, अवघ्या 25 धावा. 4 बॉलचा खेळ. फुल टॉस सरळच्या दिशेनं लॉंग ऑनच्या वरून धाडण्याचा प्रयत्न. तिथे देखील खेळाडू आडवा आलाय आणि त्यानं टिपलाय सुंदर झेल. 25 वरती 3. तीन बाद 25. नवीन खेळाडू अभिजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. कोपटे टीम आपल्या अडचणींवरती मात करण्याचं सामर्थ्य हे फक्त आपल्यातच असायला हवं आणि इथून सामर्थ्य दाखवतील का उर्वरित 3 बॉलमध्ये? 30च्या पुढे जाईल का संघ, हा प्रश्न आता पडलाय. कारण फक्त 25 धावा, 3 खेळाडू बाद. आणखीन एक फुल टॉस बॉल. तिथे देखील फटका फसलाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षकांना केले चुकी. गोलंदाज होता, बॉल मागे. रोहित पाटील धावताना पाहायला मिळाला, परंतु कॅच ड्रॉप. वारंवार हीच चर्चा आम्ही करतोय की फिल्डिंगची गुणवत्ता आज हवी तशी गोवटणे टीम कडून पाहायला मिळत नाहीये. वारंवार चुका, धावा कमी आहेत म्हणून या चुका ग्राह्य धरल्या जरूर जातील. परंतु धावा जर बनत असत्या, मोठे फटके येत असत्या, तर गोलंदाजानं सोडलेला कॅच महागडा ठरला असता. 27 धावा. मागच्या कालच्या दिवसामध्ये चॅम्पियन संघ ठरला आणि आज टीमची खराब अवस्था. क्रिकेट असा खेळ आहे, प्रत्येक दिवशी तुम्ही जिंकू शकत नाही. प्रत्येक दिवस सारखा नसतो. व्हाईट बॉलचा इशारा आला, पंचांचा एक एक्स्ट्रा रन. क्रिकेट असा खेळ आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं सातत्य टिकवण्यासाठी स्वॉर्न कट देखील केले गोलंदाजाला. आता बाउन्सर जर फेकाल तर दंडित केलं जाईल. कोपटे संघ तयार आहे. कितपर्यंत मजल मारेल येणाऱ्या 2 बॉलमध्ये? आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॅचची संधी आहे. खेळाडू आलाय आणि आता मात्र चुकी नाहीये. 4 खेळाडू बाद. संघाची धावसंख्या 28. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल. जिंकणं अवघड असतं आणि अवघड गोष्टी करणं टीम गोवटणेला जास्त आवडतं. आज बलाढ्य टीम त्यांच्या समोर उभी होती आणि चांगली गोलंदाजी, फलंदाजांना थांबवल्या. शेवटचा बॉल, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर उभा. बॅक टू बॅक विकेट्स. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आणि आतापर्यंत विकेट्स घेतल्या 3. चांगली गोलंदाजी. पूर्ण मित्र परिवार मयूरदादांचा या मॅचचा आनंद घेत असताना आमचे सर्व लाडके आयोजक. चला मॅच क्रमांक 5 टॉस करण्यासाठी या टाकीगाव आणि जय माता दी दिगोडे या 2 टीम मध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. मॅचचा आनंद घेत असताना आमचे मित्र आदित्य भगत यांचं देखील आगमन. स्वागत आहे आपलं देखील. चला शेवटची मॅच पहिल्या फेरीतील. टॉस करूया आपण. टाकीगाव आणि जय माता दी दिगोडे. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय कांचन खरत साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.
पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आणि सर्वाधिक स्कोर 52 आहे. दिगोडे आणि टाकीगाव संघ लक्ष असू द्या, 52 धावा सर्वाधिक धावा राहिल्यात आणि जास्त धावा काढणाऱ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये आपण प्रवेश देतोय. पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचचा टॉस जिथे कांचन गरज साहेब आणि त्यांच्या समवेत दोन कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतात, सूरज असतील आणि दुसरीकडे चैतन्य पाटील. टॉस केलाय आणि नाणेफेकी जिंकले जय माता दी दिगोडे टीमनं. सूरज पाटीलचा संघ आणि त्यानं नाणेफेकी जिंकले. चला सूरज, या मॅच नंतर लगेच तुम्हाला उतरायचं आहे. जरी आपली स्पर्धा असली तरी लगेच या इनिंग नंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा. 7.25 रिक्वायर्ड रन रेट. हा सामना जिंकण्यासाठी 29 धावसंख्येचा पाठलाग, अगदी छोटं टार्गेट. चला सलामीचे बॅट्समन मैदानामध्ये जात असताना क्षेत्ररक्षण देखील लावून घ्या. टीम कोपटे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅट्समन आलेत, पंच देखील जात असताना मैदानाच्या आतमध्ये. स्क्रीनवरती तुम्ही आमचे मान्यवर पाहताय ज्यांच्या अथांग मेहनतीनं ही स्पर्धा मला पाहायला मिळते. डीजे नितीन, रसायनी विभागातील डीजे श्री देखील जॉईंट आहेत. संपूर्ण पीटीसीची टीम, 3 कॅमेरामॅन, चांगली कामगिरी आज कॅमेरामॅनची देखील पाहायला मिळत आहे. पीटीसी असं चॅनल आहे जे प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलं त्यांच्या मेहनतीनं आणि चांगल्या क्लॅरिटीनं. प्रेक्षकांपर्यंत जर तुम्ही चांगलं काही द्याल तर तुमच्या नावाची चर्चा होते आणि ते पीटीसीने केले. अनेक वर्ष अनेक वाहिन्या आल्या, परंतु पीटीसीची चर्चा काही वेगळीच आहे. चला 29चा पाठलाग. आज संपूर्ण रात्रीमध्ये प्रणय म्हात्रे सर जोडले गेलेत. मोरावरून बिलॉन्ड करत असतात, नामांकित गुण लेखक. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बेस्ट स्कोरर म्हणून आम्ही त्यांच्याकडे सातत्यानं पाहतो. आज मराठीमध्ये गोड आवाज तुम्ही नितेश पंडित सर, रायगड भूषण यांना आपण पाहताय. दुसरीकडे प्रसाद भोईर सर, उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष, व्हाईस ऑफ उरण यांना देखील तुम्ही पाहताय. मयुरेश मुंबईकर वेशवी यांच्याकडून शुभेच्छा आल्यात गोवटणी टीमला. त्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया. 24 बॉल आणि 29चा पाठलाग. सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती अभिजित ठाकूर, युवा खेळाडू आहे आणि या खेळाडूने इम्प्रेस केल्या. आताच्या घडीला विचार केला तर वेगवान गोलंदाजीनं चांगल्या चांगल्या खेळाडूंना बाद करण्यामध्ये अभिजित ठाकूर यशस्वी राहिल्या. परंतु मॅच मध्ये फक्त 29 आहेत. प्रणय सर, आता गोलंदाजांची अग्निपरीक्षा राहील. 29 धावा. चला शेकोटी कोणी पेटवले ती विजवा. पुन्हा एकदा विनंती. या मॅचचा आनंद घेत असताना आमचे मित्र अंकेश ठाकूर कोपटे सेलिब्रिटी आहेत आणि त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. धन्यवाद अंकेश, आपण देखील मॅच पाहत राहा. 4 ओव्हर आणि 29चा पाठलाग. ओव्हर द विकेट्स ना अभिजित ठाकूर. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला करूया सुरुवात. फिरून खेळण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल. पहिल्या बॉलवरती काय घडेल? डायरेक्ट थ्रो होईल का? बॉल बचावलेत खेळाडू. लेग बाईटचा इशारा आलाय. एक धोक्याची धाव इथून पूर्ण करत असताना बॅट्समन साहिल गावंड आणि अभिजित गावंड हे 2 खेळाडू तुम्ही पाहता. आता इथून धावा वाचवण्यासाठी कोपटे टीमला चांगला परफॉर्मन्स द्यायचा. असं म्हटलं जातं की जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए. यह आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत का गुण चाहिए. मेहनत आता करावी लागेल, प्रयत्न सोडून चालणार नाहीयेत. जरी 29 वाचवायच्या असल्या तरी या रात्रीमध्ये गोलंदाजी चांगली झाली तर धावा डिफेंड होऊ शकतात. अभिजित गावंडकडे स्ट्राईक आहे. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 रन आले. गोलंदाज तयार अभिजित ठाकूर. वेगवान बॉल. ही चर्चा केली की या गोलंदाजाकडे वेग प्रचंड आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी करणारा गोलंदाज तुम्ही मैदानामध्ये अभिजित ठाकूरला पाहताय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट्स ना. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी लावली अपील, डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा वाचलेत खेळाडू. मयुरेश पाटील विंदणे यांच्याकडून कोपटे टीमला शुभेच्छा येत असताना आणखीन एक लेग बाईज एक्स्ट्राच्या स्वरूपात 2, म्हणजे अभिजित ठाकूरचं जे धाव संख्येचं खातं आहे ते 0 आहे. त्यांना अद्याप कुठल्याही प्रकारची बॅटनं धाव काढू दिली नाहीये. चांगली गोलंदाजी, पण तो अद्याप 29 धावा. येणारे 21 बॉल 27 1 रिक्वायर्ड रन रेट 7.71 71 7.71चा रिक्वायर्ड रन रेट. मैदानाच्या आतमध्ये साहिल गावंड. ओव्हर द विकेट्स न पुढचा बॉल. बॅटची लागले एज, नशिबाची साथ आणि कधी कधी नशीब देखील तुमच्या सोबत असायला हवेत. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, सीमा पार चौकार.
अगदी गुलाबी थंडी आणि या थंडीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपण एन्जॉय करता. चांगली मॅच आणि अगदी काही दिवसांमध्ये होळी देखील येते. त्याच्यानंतर थोडी कमी थंडी तुम्हाला पाहायला मिळेल. 21 बॉल मगाशी आपण पाहिले 27 बनवायचे होते. त्याच्यानंतर आला चौका. लेट कट केलाय. शक्तीपेक्षा युक्ती देखील श्रेष्ठ आहे. चांगलं टायमिंग साधलं. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. दोन खेळाडूंना भेदून बॉल सीमा पार. 4 रन. माणसाची ओळख ही माणसाच्या जवळ गेल्यानंतर कळते. आणि नेहमी हाकेला धावणारे व्यक्तिमत्व मयूर दादा आणि त्यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. त्यांच्याच नावाची ही स्पर्धा. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना त्याच दिशेनं कॉपी बुक स्टाईलनं खेळायचं होतं. फिल्डर फिल्डिंग चर्चा आपण करतोय. एक धाव वाचवायची होती. ते सहजरित्या धावा येत आहेत आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना गोवटने टीम बिनबाद 11. आता समीकरण राहिले प्रति ओव्हर फक्त 6 काढायच्या. 6 बॉल मग 18 बॉल आणि 18ची आवश्यकता. मी विनंती करतो योगेश जोशी टाकीगाव यांना विनंती असेल आपण मंचावरती या. योगेश जोशी टाकीगाव आणि त्याचबरोबर पंढरी शेठ फडके ग्रुप पिरकोन यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. तेजस मात्रे हा बॅटिंग करतोय. त्यांना जर षटकार ठोकला तर 500 रुपये आहेत. तेजस अद्याप बॅटिंगसाठी आले नाही आहेत. बॅट्समन आहेत साहिल आणि अभिजित. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. 18 बॉलमध्ये 18ची आवश्यकता. येणारे 18 चेंडू 18 धावा. प्रति ओव्हर 6.00. बॉलिंग उंबरट्यावरती चेतन पाटील षटक क्रमांक 2. चेतननं बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला परंतु त्याच्यानंतर धावा झाल्या नाहीयेत. फक्त 29चं आव्हान. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर फक्त 22 काढल्या 23 बॉलमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मिड ऑन मध्ये फिल्डर उभा. चांगली फिल्डिंग केली. एकच धाव. आता पहा गोवडने टीमला हेच करायचं आहे. जरी सिंगल झाल्या एक धाव प्रत्येक बॉलवरती आली तरी देखील सामना आपण जिंकू शकता. तेवढा प्रेशर नाहीये या सामन्यामध्ये. थर्ड अंपायर. चला गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आला. स्क्रीनवरती थर्ड अंपायर्स पाहतील. गोलंदाजाच्या शैलीवरती थोडासा आक्षेप आहे. चेतन पाटीलला आपण पाहताय. पहिला बॉल त्यानं फेकला आणि इथून त्याच्या गोलंदाजीवरती आक्षेप येत असताना 1.1 हा खेळ झाला. 5 बॉल अद्याप उर्वरित शिल्लक आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक ऑन साईडला. बॉल मध्ये वेग प्रचंड होता आणि बॉल चालला सीमा पार. 4 रन. विजयाच्या दिशेनं पुढे जात असताना गोवटणे टीम मागील बॉलवरती 4 आले आणि त्याचं कारण आहे आता धाव फळकावरती धावा लागल्या 16 धावा. 16 बॉलमध्ये 13ची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट मगाशी 6चा होता. आता तो आणखीन खाली 4.88. मॅच मध्ये ती फाईट पाहायला मिळत नाही कुपटे टीम कडून. आडव्या बॅटनं घुटना टेक और तमाशा देख. डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेनं हा तडाखा. बॉल सीमा पार. षटकार. मॅच हवा काढले. 15 चेंडू आणि 7 धावा. अगदी लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या मूड मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समनला दिला LBW. पहिला धक्का टीम गोवटनेला. केले जाईल. योगेश जोशी टाकीगाव यांना विनंती असेल आपण मंचावरती या.
त्यांचं आगमन झालंय, सहर्ष स्वागत आहे. स्मरणपूर्वक स्वागत. 14 चेंडू 7ची गरज, मॅच क्रमांक 4. याच्यानंतर एक मोठा सामना जय माता दी दिगोडे आणि त्यांच्या विरोधात टीम टाकीगाव. हा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यॉर्कर बॉल अगदी बॅट अँड पॅडच्या मधोमध टाकण्याचा प्रयत्न. 1 धाव. समीकरण आता 13 चेंडू आणि 6 धावा. बरेचसे समर्थक गावामध्ये येत असतात. जेव्हा तुमचा गावातील संघ क्रीडांगणामध्ये उतरतो, एकच भावना की आपला संघ जिंकावा. हा फुलटॉस बॉल, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल आणि षटकार. मॅच जिंकले. अवघ्या 11 बॉल मध्ये सामना जिंकला. गोवडणे टीम कॉंग्रॅच्युलेशन. चांगला परफॉर्मन्स गोवडणे टीम कडून. अवघ्या 11 बॉल मध्ये 29 धावसंख्येचा पाठलाग केला. 9 विकेट्स शिल्लक ठेवून हा सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. नो डाऊट ज्यानं उत्तमरित्या खेळ केला. बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी, एका ओव्हर मध्ये 3 विकेट्स. रोहित पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच.